नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी देवीला दाखवण्याचा नैवेद्य तयार करत असते. त्याच वेळेला तिथे मागून मनू येते आणि मनू तिला मिठी मारते आणि म्हणते की ताई, खरंच आज मला खूप आनंद झाला आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, आज आपल्याला जे हवं तर तेच झालं. हे ऐकल्यावर भूमी पण खुश होते. ती म्हणते की अगं असं काय करतेस? तेव्हा ती म्हणते की अगं ताई, मी खरंच सांगते, मला ना आज खरंच खूप मोठा आनंद झाला. जी योग्यतेची होती तिलाच हा मान मिळाला. देवीच्या पूजेचा मान हा तुलाच मिळाला आणि तुझीच ती योग्यता होती आणि महाजनांच्या घराच्या सत्तेचाही मान आता तुझ्या हातामध्ये आला. खरंच या सगळ्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे. देवी आईने फायनली योग्य न्याय केला आहे. आणि आणखी मला बोलायचं आहे ते म्हणजे की बघितलंस आईंचा चेहरा कसा झाला होता ते. हा, भूमी तिला म्हणते की हे बघ अगं म्हणू, अजूनही आपण जिंकलेलो नाही. एवढ्याच आनंदाने उरळून जाऊ नको. आता तुला काय वाटतं, त्या शांत बसल्या असतील? आता त्यांच्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅनिंग झालं असेल. ते चवताळून उठले असतील. म्हणूनच मी तुला सांगते, आहे त्यांनी चॅलेंज म्हणून घेतलं असेल. तेवढ्यातच तिथे रागिनी येते आणि तिला आवाज देत येते आणि म्हणते की ए भूमी, काय केलंस हे तू सगळं? मुद्दामूनच केलंस ना माझ्याबरोबर तू हे सगळं? तुला हा पूजेचा मान मिळवायचा होता म्हणून मुद्दामून माझ्याबरोबर असे वागलीस ना तू. लक्षात ठेव हा. पण मी तुला मात्र आता सोडणार नाही. तू जे काही केलंस ना, तू खूप चुकीचं केलंस. तेवढ्यात मनू म्हणते की आई. तितक्यात आता तिच्यावर आवाज उतरल्यानंतर रागिनी म्हणते की गप्प बसायचं, जास्त मध्ये मध्ये बोलायचं नाही, मापात राहायचं. आणि त्यावेळेला भूमी म्हणते की हे बघा, तुम्ही तिला काही बोलू नका, ती लहान आहे. तुम्हाला जे काही बोलायचं ना ते तुम्ही माझ्याशी बोला सरळ, तिच्याशी काही बोलू नका. तेव्हा ती म्हणते की हो माहिती आहे मला, तुझ्याशीच बोलणार आहे मी, पण बहीण म्हणून ती जी काही बाजू घेते ना त्याबद्दल बोलते मी. आणि काय गं हे मानसी, तुला ही तुझी बहीण खूप साधी बोळी वाटते ना? अशी अजिबात नाही आहे ती. ती जेवढी जमिनीच्या वर आहे ना तेवढीच ती जमिनीच्या आत आहे भूमी. तेव्हा मग आता ती काही बोलणार. तेवढ्यात मानसीला भूमी म्हणते की हे घे, हे नैवेद्याचं ताट घे, आजी बाहेर वाट बघत असतील, देवीला नैवेद्य दाखवून घे, जा म्हणू. असं म्हणून ती तिला जायला सांगते. तेव्हा रागिनी आता तिच्यावर चवताळून उठते आणि म्हणते की काय केलंस तू? माझ्याच घरात माझा पूजेचा मान काढून घेतलास तू. तेव्हा भूमी म्हणते की कोणाचं घर? एक गोष्ट लक्षात ठेवा, हे महाजनांचं घर आहे आणि मी महाजनांची सवाशीण आहे. त्याच्यामुळे हा मान माझाच आहे आणि तुम्ही रागिनी पटवर्धन आहात, पटवर्धनांची सून. म्हणूनच या घरातला पूजेचा सगळा जो काही मान आहे तो फक्त माझा आहे. आणि तुम्ही विसरलात का? मी भूमी आकाश महाजन आहे. त्याच्यामुळे सगळे पूजेचे सगळे काही अधिकार हे माझे आहेत. तुम्ही फक्त या घरात पाहुणी आहात, लक्षात ठेवा. म्हणूनच घराची मालकीण होण्याच्या प्रयत्नात राहू नका. कसं आहे ना, हे सगळं देवीनेच घडवून आणलं आहे. तिला सगळं काही कळतं, कोण काय वागतंय आणि कोण कसं वागतंय. म्हणूनच लवकरच देवी तुम्हाला घराच्या बाहेर पण काढेल, लक्षात ठेवा. तेव्हा रागिनी मात्र खूपच चिडते आणि म्हणते की काय, मला तू घराच्या बाहेर काढणार आहेस? तुझी एवढी मजल गेली, एवढी हिंमत झाली तुझी? असं म्हणून ती तिचा हात पिरगळते. तेव्हा मात्र आता लगेचच भूमी चिडते आणि म्हणते की आत्या सोडा माझा हात, मला त्रास होतोय. तेव्हा रागिनी म्हणते की असाच त्रास मला मगाशी झाला होता, जेव्हा तू पूजेचा मान माझ्याकडून काढून घेतलास. पण लक्षात ठेव, आता भूमी तुला मी चॅलेंज देते, पुढचा कुठलाही क्षण तुझ्यावर असा प्रकारे घाला घालेन ना की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. तू जे काही करतेस ना त्याचा मी परतफेड तुला नक्कीच करणार आहे. असं म्हणून रागिनी निघणार. तेवढ्यातच दरवाजात किचनच्या मनू उभी असते आणि मनूला ती रागाने बघून बाहेर निघून जाते. तेव्हा मनू येते आणि म्हणते की ताई काय झालं हे? तेव्हा तिचा हात बघते आणि म्हणते की ताई काय झालं आहे, हे आईने काय केलं? तेव्हा भूमी म्हणते की त्या रागिनीने माझा हात पिरगळला. हे ऐकल्यावर आता मानसी म्हणते की तू काही बोललीस का नाही त्यांना? मला खरंच खूप राग होतो यावेळेला. तू काय करणार आहेस ताई आता? असं ती तिला प्रश्न विचारते. त्याच वेळेला आता भूमी ही तिच्यावर खूप चिडलेली असते आणि भूमी मानसीला काही न बोलता तिथून म्हणते की बस झालं, आता मी खूप संयमाने वागले आत्तापर्यंत, पण आता नाही. आता इथून पुढे मी तसं वागू शकत नाही. असं म्हणून ती धावत धावत आता आकाशच्या रूममध्ये येते. आकाश लॅपटॉपवर काम करत असतो. आकाश विचारतो भूमी हे काय आहे? तेव्हा भूमी म्हणते की बघ तूच काय आहे ते, तुझ्या आईने माझा हात पिरगळला. हे ऐकल्यावर आकाश म्हणतो की काय? आईने? अगं काही काय बोलतेस तू? तेव्हा भूमी म्हणते की मी खरंच बोलते, तुझ्या आईने स्वयंपाकघरात मी काम करत होते तेव्हा माझा हात पिरगळला. तेव्हा आकाश म्हणतो की का केलं पण असं तिने? काय कारण होतं त्यामागचं? ती म्हणते की काय कारण असणार आणखी? मी त्यांचा पूजेचा आजचा मान काढून घेतला ना, त्यांना महाजनांची सत्ता मिळाली नाही म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी माझा हात पिरगळला. तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं भूमी काय म्हणतेस तू हे? तेव्हा भूमी म्हणते की मग मी काय खोटं बोलते असं वाटतंय का तुला? मी मुद्दामच सांगते का सगळं नाव? तेव्हा आकाश म्हणतो की नाही भूमी, असं मी म्हणतच नाही आहे. तू कधी खोटं बोलशील असं मला माहीतच नाही. तू नेहमी खरं वागतेस.
मलाच कळत नाही आहे की आईने कसं काय केलं, असं काय झालं होतं नेमकं. तेव्हा ती म्हणते की काय झालं होतं म्हणजे नेमकं. काल तू कसं माझ्याशी तुझ्या आईची बाजू घेऊन बोलत होतास, भांडत होतास, मग आता तू काय करणार आहेस. तुझ्या आईने तुझ्या बायकोचा असा प्रकारे अपमान केला आहे, मग तू काय करणार आहेस. तेव्हा मग आता ती म्हणते की एखाद्या सुनेच्या अंगावर हात उचलेपर्यंत त्यांची इतकी मजल जाते, हे मी सहनच कसं करू शकणार आहे. मला हे अजिबात सहन नाही. त्याच वेळेला आता आकाशला ती म्हणते की काय बोल ना, तू विचारणार आहेस का आता जाब त्यांना. मला तर तू काल बोललास, पण आता काय करणार आहेस. आता तू माझी बाजू घेऊन त्यांना जाब विचारणार आहेस की नाही. तेव्हा आकाश भूमीला काही न बोलता तिच्या हाताला धरून आत्याच्या रूममध्ये आणतो. त्याच वेळेला रागिनीचा मेलोड्रामा सुरू झालेला असतो. रागिनी ही स्वतःला जोरजोरात कानाखाली मारत असते आणि म्हणते की नाही, हे मी खूप चुकीचं केलं आहे देवा, हे करताना माझे हात का नाही जडले गेले, देवा मला माफ कर, असं म्हणून ती जोरजोरात स्वतःला मारून घेत असते. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की अगं आई, काय झालं, असं काय करतेस तू. तेव्हा ती म्हणते की नाही रे आकाश, माझ्याकडून अक्षम्य गुन्हा घडला आहे, खूप मोठं पाप घडलं आहे माझ्याकडनं, मी खूप चुकीचं वागले, मला माफ कर आकाश, मला माफ कर, असं म्हणून ती आता रडत असते. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की आई अगं शांत हो, अगोदर तर तू शांत हो, काय झाले ते मला सांग. तेव्हा ती म्हणते की आकाश, मी खूप मोठी चूक केली आहे, जी कधीही भरण्यासारखी नाही आहे. आकाश, मी स्वतःच्या हाताने हे काय करून बसले, आता ना मला जगायचंच नाही आहे, जगायची इच्छाच नाही. तेव्हा आकाश म्हणतो की आई अगं शांत बस आणि प्लीज मला सांग आता काय घडलं आहे ते. तेव्हा ती म्हणते की आकाश, तेव्हा म्हणतो की हो मला भूमीने सांगितलं आहे तू काय केलंस ते. तेव्हा ती म्हणते की तेच ना, मला खरंच कळलं नाही मी असं का वागले, माझी बुद्धी ठिकाण्यावर नव्हती, पण मी पण शेवटी माणूस आहे ना रे, माझ्याकडून पण चूक करूच शकते. मला यावेळेला असं वाटलं होतं की यावेळेला पूजेचा मान मला मिळेल, मला सत्ता नको हवी होती, ती सत्ता मी भूमीलाच देणार होते, परंतु अरे मला देवीचा मान हवा होता, पूजेचा मान हवा होता, म्हणून मी हे सगळं करत होते. तेव्हा ती म्हणते की नाही, पण हे सगळं चुकीचं आहे, काही झालं तरीही माझा हेतू चांगला असला तरीही मी भूमीवर हात उचलला, तिचा हात पिरगळला, त्यासाठी मी तिची अगदी मनापासून माफी मागते. ती भूमीजवळ येते आणि म्हणते की भूमी बाळा, प्लीज मला माफ कर, प्लीज माझी चूक पोटात घाल, असं म्हणून तिच्याकडे जाऊन ती आता हात धरून रडत असते. आणि त्यावेळेला आता आकाश म्हणतो की आत्या प्लीज जरा थांब. आणि नंतर आकाश भूमीकडे येऊन म्हणतो की भूमी, आत्याने जे काही केलं आहे त्याबद्दल तिला खरंच खूप गिल्ट वाटत आहे, त्याच्यामुळे प्लीज तू तिला माफ कर ना. बघ, ती तुझी अगदी मनापासून माफी मागते. ती म्हणते की भूमी, मी तुझी माफी मागते, प्लीज पदर पसरते, हवं तर तुझ्या पाया पडते, पण प्लीज मला माफ कर ना, नाहीतर हा गिल्ट मनात ठेवून मी नाही जगू शकणार. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, आई अगदी मनापासून तुझी माफी मागते, प्लीज तिच्याकडे बघ, असं म्हणून तो तिला बघायला सांगतो. आणि नंतर रागिनी पुन्हा नाटकं सुरू करते आणि म्हणते की भूमी ऐक ना गं माझं, प्लीज मला माफ कर ना गं, मी खूप मोठं पाप केलेलं आहे आणि असं म्हणून मी सत्ता भूमीच्या हातीच देणार होती रे, मी सगळं काही भूमीच्या हातीच देणार होती, फक्त मला देवीची सेवा करायची होती. त्यावेळेला आता आकाश म्हणतो की आई तू शांत हो. तेव्हा भूमी तिथून निघून जाते, तिला खूप चिड आलेली असते. तर आता मानसी ही भूमीच्या रूममध्ये भूमीची वाट बघत बसलेली असते. आता इथे रागिनीचा हेतू मात्र सफल झालेला असतो, माफी मागूनही भूमीने माफ केले नसते, म्हणून आकाशची सिंपती तिला मिळालेली असते. भूमी आता रागारागाने रूममध्ये येते आणि बसते. तेव्हा मग आता मानसी म्हणते की ताई काय झालं नेमकं तिकडे, सांग ना मला, असं काय घडलं होतं ज्याने तुला इतका उशीर झाला, काय झालंय. भाऊजीने आईला जाब विचारला का, आणि आई काय म्हणाल्या, असं सगळं ती विचारत असते. तेव्हा आता भूमी म्हणते की नाही, तसं काहीही घडलं नाही. मानसी म्हणते की मग काय झालं नेमकं, सांग ना मला ताई. असं म्हटल्यावर भूमी आता रडायला लागते आणि ती मनूच्या मिठी मारून रडू लागते. ती म्हणते की ताई अगं प्लीज शांत हो, मला प्लीज काय झालं आहे ते आधी सांग. भूमी खूप रडत असते, म्हणून मानसी तिला अगोदर पाणी प्यायला देते, म्हणते की हे पाणी पी आणि नंतर मला सांग की काय झालं आहे ते. त्याच वेळेला आता भूमीला घडलेल्या सगळ्या गोष्टी प्रकार आठवू लागतो. जेव्हा रागिनी बरोबर तिचा लागलेले असतात, तेव्हा त्या भांडणानंतर तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवणार असं म्हटल्यावर आता इथे रागिनीने भूमीचा पुरगळलेला हात, नंतर आकाशला सगळं दाखवलेलं सत्य, परंतु आकाश जेव्हा भूमीबरोबर आतमध्ये येतो त्यावेळेला आकाशच्या समोर आत्याने केलेलं नाटक हे सगळं काही तिला आठवतं. नंतर आत्याने खोटी मागितलेली आकाशसमोर माफी, पण आकाशही आत्याला जाब न विचारता भूमीलाच उलट माफ करायला सांगतो. हे सगळं काही भूमीला खूप त्रास देत असतं. आणि इथे आकाश हा आत्याला म्हणतो की आत्या ही घे, तू अगोदर गोळी खाऊन घे, तुला बरं वाटेल, असं म्हणून तो तिला गोळी देतो. नंतर मग आता आकाश म्हणतो की चल मी निघत आहे, तू आता गोळी घे आणि आराम कर. तेव्हा रागिनी म्हणते की आकाश माझं खूप चुकलं आहे रे, तू पण खूप हर्ट झाला असशील ना माझ्यामुळे, मी भूमीबरोबर असं वागली म्हणून, असं म्हणून ती त्याला आवाज देऊन परत बोलवून घेते. तेव्हा आकाश म्हणतो की हो
आई, मी हर्ट तर झालो आहे. भूमीला हा जो काही त्रास झाला आहे ना, तो पाहून मलाही त्रास झाला आहे. तुला माहिती आहे ना, माझं भूमीवर किती जीवापाड प्रेम आहे ते. भूमीला जरासं काही साधं खरचटलं तरी त्याचा मला त्रास देतो. भूमीला कोणी काही बोललं तरीही मला ते सहन होत नाही. परंतु आज तुझ्या हातून जे काही घडलं आहे त्याचाही मला खूप त्रास झाला आहे. आज जे काही घडलं आहे ते माझ्या आईमुळे, याचा मला अधिक त्रास होत आहे. तेव्हा रागिनी म्हणते की आकाश, माझं चुकलं आहे रे, मला कळतं आहे. मला प्लीज माफ कर आकाश. मी खूप मोठी चूक केली आहे, मला मान्य आहे. भूमीबरोबर मी जे काही वागले ते खूप चुकीचं वागले आणि यामुळे तिला खूप त्रास झाला आहे आणि तुलाही परिणामी. तेव्हा आकाश म्हणतो की हो, आता भूमी खूप वैतागली आहे, खूप हर्ट झाली आहे ती. आता मला तिला जाऊन बोललं पाहिजे, तिला समजावलं पाहिजे. तुझा जो काही पॉईंट आहे तो मला तिला सांगितला पाहिजे. पण आकाशला ती म्हणते की खरंच प्लीज मला माफ कर आकाश. प्लीज तू तिला समजाव की माझ्या मनामध्ये असं काहीही नव्हतं. तेव्हा आकाश म्हणतो की हो आई, मला माहीत आहे. तू प्लीज आता स्वतः टेन्शन करत बसू नकोस, मी भूमीला समजावतो. असं म्हणून आकाश आता तिथून निघून जातो आणि अभिजित पौर्णिमाला रागिनीची काळजी घ्यायला सांगतो. आणि रागिनी आता मुद्दाम तो जाताना रडून दाखवते. आकाश गेल्यावर पौर्णिमा म्हणते की आई, तुम्हाला काय गरज होती त्या भूमीची माफी मागण्याची? तुम्ही शरणागती का पत्करली मला हेच समजले नाही. तेव्हा आता रागिनी हसतच म्हणते की काय आहे ना, मी जे सगळं करते ना ते अगदी विचार करून करते. ही रागिनी पटवर्धन कोणताही डाव फेल जाऊ देत नाही. हे बघ, मीही अगोदर तिला खोटं ठरवलं असतं. भूमीचा हात मी पिरगळलाच नाही असं खोटं मला ठरवता आलं असतं भूमीला. परंतु जेव्हा मी तिचा हात पिरगळला आणि भूमीच्या बरोबर मी जे काही केलं हे त्या मानसीने पाहिलं होतं आणि मानसी भूमीचा साक्षीदार होती. जे काही केलं हे मानसीने पाहिल्याने मला एकच कळालं की जर मानसी तिच्यासमोर उभी राहू शकते आणि ती माझ्या विरोधात तोंड उघडू शकते. तेव्हा अभिजित म्हणतो की आपण मानसीला पण खोटं पाडलं असतं, त्यात काय होतं. तेव्हा मग रागिनी म्हणते की नाही, दोघींना खोटं पाडता येणं शक्य नव्हतं. हे सगळं जर घडलं असतं ना, मी शब्द फिरवला असता तर आकाशच्या मनातून मी कायमची उतरले असते. मला ते होऊ द्यायचं नव्हतं. म्हणूनच मी यावेळेला स्वतः शरणागती पत्करली. कसं आहे ना, हा जो काही माझे आहे ना हे वागणं आजची ते माझी इन्व्हेस्टमेंट आहे पुढच्या वेळेसाठी. आता मी भूमीची माफी मागितली आणि भूमीसाठी मी पाय जोडायला पण तयार झाले. तेव्हा आकाशच्या मनामध्ये माझं स्थान आणखी मोठं झालं की मी माफी मागते आणि आकाशच्या मनात माझ्याविषयी जो मान होता तो आणखीच मोठा होत गेला. म्हणूनच मी हे सगळं केलं. ही माझी इन्व्हेस्टमेंट होती, त्याच्यासाठी मी काहीही करू शकते. आकाशच्या मनामध्ये जोपर्यंत स्थान आहे तोपर्यंत काहीही करता येऊ शकतं हे मला माहीत आहे. आणि म्हणूनच ह्या सगळ्यामुळे त्या भूमीला आणखीनच त्रास झाला. खरं तर माझी माफी मागणं हे खोटं होतं हे तिला कळलं, म्हणून त्याचा तिला आणखी त्रास झाला. आणि आकाश हा माझ्या बाजूने होता, या सगळ्यामुळे तिला आणखीन वाईट वाटत होतं. खरं तर हे सगळं जे मी केलं आहे ना ते सगळं त्या भूमीकरता केलं आहे. बघितलंच तिचा चेहरा कसा झाला होता ते. परंतु या भूमीची मजल आता जास्तच वाढली असं अभिजित म्हणतो, कारण सरळ सरळ तिने जाऊन आकाशला तुझं नाव सांगितलं. तेव्हा आता लगेच ती म्हणते की जाऊ दे, तिची हिंमत काय आहे ते मला बघायचं आहे. आणि आता या भूमीला कळेल की खरे खेळ काय असतात ते. आता खरं तर उघड खेळायला सुरुवात झाली आहे. तेव्हा मानसी तिला पाणी आणून देते. म्हणते की ताई प्लीज सांग ना मला काय झाले आहे. तेव्हा भूमी म्हणते की खरं तर मी आत्याला जाब विचारण्यासाठी म्हणूनच गेले होते. आकाशही माझ्यासोबत येत होता, परंतु त्या निर्लज्जबाईने पुन्हा तिची खेळ खेळायला सुरुवात केली. खोटं खोटं स्वतःला मारूनच काय घेत होती, खोटं खोटं रडतच काय होती आणि स्वतःला मारून घेत माझी माफी मागण्याचं नाटक केलं आकाशसमोर. तेव्हा मानसी म्हणते की मग भाऊजी काही म्हणाले नाहीत का आईला. तेव्हा भूमी म्हणते की तेच तर मला त्रास होतोय की आकाश तिला काही बोलला नाही, फक्त तिची नाटकं बघत होता. हे सगळं तिचं नाटक होतं, नाटक. मला तर ते अजिबात आवडलेलं नाही. माझ्या पायाही पडायला तयार होत होती, पण सगळं खोटं होतं आणि आकाश मात्र या सगळ्याला विश्वास ठेवत होता. तेव्हा मग आता मानसी म्हणते की नाही, पण भाऊजींचं चुकलं त्यावेळेला, तुला तिने असं केल्यामुळे त्यांनी जाब विचारला हवा होता ना. तेव्हा भूमी म्हणते की मला तेच तर नाही आवडलं. माझा आकाश माझ्याबरोबर असं वागू शकतो हे मला आवडलंच नाही. तेवढ्यात आता त्या दोघी बोलत असताना मागून आकाश आलेला असतो आणि त्याने ऐकलेलं असतं. आता भूमी अशा प्रकारे हर्ट झाली आहे हे पाहून त्याला खूपच त्रास होत असतो. त्यावेळेला मानसी ही आकाशला काहीही न बोलता पाण्याचा ग्लास बाजूला ठेवते आणि त्यांच्या रूममधून निघून जाते. तेव्हा मग आता आकाश हा भूमीकडे बघत असतो. भूमीला ती म्हणते की ताई मी येते असं म्हणून ती निघून जाते. तेव्हा आता इथे भूमी ही नाराज असते हे आकाशला दिसतं. आकाश भूमीजवळ बाजूला जाऊन बसतो आणि म्हणतो की भूमी, जे काही झालं आहे ना, मला माहिती आहे तुला त्याचा खूप त्रास झालेला आहे आणि मलाही जे काही झालं ते नाही आवडलं. असं म्हणून आता तो भूमीचा हात मागतो आणि त्या हाताला तो आता क्रीम लावण्याचा प्रयत्न करत असतो. प्लीज भूमी हात दे असं म्हणून तिचा हात मागतो. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, या सगळ्याने मला बरं वाटणार नाही आहे. माझा त्रास वेगळाच आहे पण तो तुला कळत नाही आहे.
आणि हो, मला जायचं आहे आता, स्वयंपाकघरात मला जेवण बनवायचं आहे, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आणि त्यावेळेला आकाशशी काही न बोलल्यामुळे आकाशला आता खूपच वाईट वाटतं. आकाश मनातच म्हणतो की भूमी, आय एम व्हेरी सॉरी. माहिती आहे, या सगळ्या प्रकारामुळे तू खूपच हर्ट झाली आहेस. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, भूमी ही केमिस्टला फोन करून सांगत असते की सगळ्या जेवढ्या गोळ्यांची लिस्ट पाठवली आहे तेवढ्या सगळ्या गोळ्या मला पाठवून द्या अर्जंटमध्ये. तेव्हा आता जेवण झाल्यानंतर रागिनी तिच्या गोळ्या बघत असते. जे पार्सल आलेलं त्यामध्ये तिच्या गोळ्या आहेत की नाही हे चेक करत असते. तेव्हा रागिनी म्हणते की हे काय, माझ्या गोळ्या मागवल्या नाही आहेत, मागवायच्या राहून गेल्यात का, असं ती विचारते. त्याच वेळेला ती म्हणते की नाही, मी तर सगळ्याच गोळ्या मागवल्यात. तेव्हा आता पौर्णिमा चेक करते आणि म्हणते की यात तर फक्त आईंच्याच गोळ्या नाही आहेत. असं कसं झालं, म्हणजे मुद्दामच आईंच्या गोळ्या भूमिताईने मागवल्या नाहीत का, असं ती विचारते. त्याच वेळेला आता रागिनी म्हणते की अगं काही काय बोलतेस तू. तेवढ्यात आता भूमी म्हणते की नाही, असं कसं होईल, मी तर सगळ्यांच्याच गोळ्या मागवल्या होत्या, जी लिस्ट होती ती सगळी लिस्ट पाठवली होती. पौर्णिमा म्हणते मग आईंच्याच गोळ्या याच्यात कशा नाहीत. तेव्हा भूमी म्हणते की एक मिनिट, या सगळ्याचं खरं खोटं काय ते झालंच पाहिजे. म्हणूनच आता ती म्हणते की थांबा, मी आत्ताच्या आता केमिस्टला फोन लावते. आणि ती फोन लावून विचारते की मला सांगा दादा, मी तुम्हाला जी लिस्ट पाठवली होती त्या सगळ्यांमधल्या तुम्ही सगळ्या गोळ्या का नाही पाठवल्यात. त्या शेवटच्या 2 गोळ्या होत्या त्या तुम्ही पाठवल्याच नाहीत. तेव्हा मग आता तो म्हणतो की असं काय करताय ताई, तुम्ही स्वतःच तर फोन केलता आणि मला सांगितलं की त्या शेवटच्या 2 गोळ्या आहेत ते टॅबलेट पाठवू नका. असं म्हटल्यावर आता इथे सगळ्या जणांना धक्का बसतो, कारण शेवटच्या 2 गोळ्या या रागिनीच्या असतात आणि रागिनीच्या गोळ्या भूमीने मुद्दाम मागवल्या नाहीत असा समज पौर्णिमाने मुद्दामच आकाशसमोर निर्माण केलेला असतो. आता या सगळ्याचं खरं खोटं भूमी कसं करणार आणि आत्याचा हा डाव भूमी कशा प्रकारे हाणून पाडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.